चला तर मुलांना आपण सममिती ह्या प्रकरणाचा काय केलेला अधिक सविस्तर आपण अभ्यास केलेला आहे। तर आपण सममिती याचा काही सराव सुद्धा आपण घेऊन सममिती हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत। बघा तर आपण सममिती याचा काय घेऊया मुलांना, तर सराव आपण इथे घेत आहोत। बघा मुलांना, सरावामध्ये आपल्याला काय केलेलं आहे तर काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं आपल्याला काय द्यायचं आहे मुलांना, उत्तर द्यायचं आहे। बघा, आपण व आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात डॅश असतात। काय विचारलं आहे मुलांना, आपल्याला इथे एक प्रश्न विचारलेला आहे की आपण व आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात डॅश असतात। तर आपल्याला इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत मुलांना। पहिलं ऑप्शन आपलं काय आहे तर सममिती आहे आणि दुसरं काय आहे मुलांना, तर दुसरं ऑप्शन आपलं आहे अक्षीय। बघा, पहिलं किंवा दुसरं काय उत्तर असणार आहे मुलांना, आपलं सममित असणार आहे की आपलं अक्षीय हे उत्तर असणार आहे। सांगा पाहू मुलांना, ह्या दोन ऑप्शन पैकी आपले योग्य उत्तर काय असणार आहे? अगदी बरोबर, काय असणार आहे मुलांना, सममित हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। तर आपण तिथे टिक करणार आहोत। बघा, आपलं उत्तर कसं आलेलं आहे मुलांना, अगदी बरोबर आलेलं आहे। आपण पुन्हा एकदा प्रश्न वाचणार आहोत। बघा, आपण व आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात डॅश असतात। कशा असतात मुलांना, तर सममित असतात। पुढचा प्रश्न घेऊया। बघा मुलांना, पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, बी हे दिलेलं आहे आणि बी वरती काय काढलेलं आहे, एक ॲरो काढलेला आहे। तर बघा इथे काय सांगितलेलं आहे की बी वरती एक बाण दाखवलेला आहे। ही रेषा या अक्षराच्या सममित अक्ष आहे का? आपल्याला सांगितलं ही जी रेषा आहे ती रेषा सममित आहे का? हे जे आपल्याला अक्षर दिलेलं आहे त्या अक्षराच्या सममित ही रेषा आहे का, हे आपल्याला विचारलेलं आहे। आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत दोन, कुठले मुलांना, नाही किंवा होय। तर सांगा पाहू याचं उत्तर काय असणार आहे, नाही असणार आहे की होय असणार आहे? इथे सममित आहे का हा जो शब्द आपल्याला दिलेला आहे इथे, तो त्या रेषांनी सममित दाखवला गेला आहे का? अगदी बरोबर, होय। तर आपलं उत्तर काय असणार आहे मुलांना, होय। बघा मुलांना, आपलं उत्तर कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे की हा जो काही आपल्याला इथे ह्या अक्षरावरती रेषा दाखवलेली आहे ही रेषा काय करते मुलांना, या अक्षराचा सममित अक्ष आहे। पुढचा प्रश्न बघूया। बघा मुलांना, आपला पुढचा प्रश्न आहे, पुन्हा आपल्याला एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दावरती एक रेषा काढलेली आहे। तर ही रेषा या अक्षराच्या सममित अक्ष आहे का, हा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आणि आपलं उत्तर काय आहे मुलांना, नाही किंवा होय। बघा मुलांना, इथे तुम्ही नीट निरीक्षण करायचं आहे आणि सांगायचं आहे की ही जी रेषा आपल्याला इथे दिसते आहे ती सममित अक्ष आहे का? नाही, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे मुलांना, नाही। आणि ते कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे। तर बघा पुढचा प्रश्न घेऊया। बघा मुलांना, पुढचा प्रश्न काय आहे, या आकृतीस किती सममिती अक्ष काढता येतील? बघा, ही जी आपल्याला आकृती दिलेली आहे तिथे आपल्याला काय काढायचं आहे, तर सममित अक्ष काढायचा आहे। ही जी आकृती दिलेली आहे तर तिथे सममित अक्ष आपल्याला किती काढता येणार आहे? तर बघा मुलांना, नीट निरीक्षण करा आणि सांगा पाहू की आपल्याला इथे किती अक्ष काढता येतील। तर सममिती आपल्याला इथे एकच काय काढता येणार आहे, अक्ष काढता येणार आहे। म्हणून आपलं इथे उत्तर काय असणार आहे मुलांना, दोन असणार आहे की एक असणार आहे? हां, अगदी बरोबर, किती असणार आहे, एक असणार आहे। बघा, आपलं उत्तर कसं आलेलं आहे मुलांना, अगदी बरोबर आलेलं आहे। बघा, हे जे आपल्याला काय दिलेलं आहे, एक आकृती दिलेली आहे। या आकृतीस किती सममिती अक्ष काढता येतील, तर एक सममिती अक्ष काढता येतील। पुढचा प्रश्न घेऊया। बघा मुलांना, पुढचा प्रश्न आपला आहे, एच या अक्षराला किती सममिती अक्ष काढता येतील? पुन्हा आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक एच हा आपल्याला वर्ड दिलेला आहे तर त्याला आपल्याला किती सममिती अक्ष काढता येणार आहे? बघा मुलांना, दोन काढता येणार आहे की एक काढता येणार आहे? बघा, तुम्ही याचं नीट काय करायचं आहे, बारकाईने ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि सांगायचं आहे की याला आपल्याला किती
सममिती अक्ष काढता येणार आहे। बघा मुलांनो, हा झाला एक अक्ष आणि हा झाला दुसरा, तर काय येईल मुलांना? बरोबर, किती येणार? तर 2 येणार। बघा मुलांनो, आपलं उत्तर काय आहे? 2। अगदी आपलं उत्तर कसं आलेलं आहे? बरोबर आलेलं आहे। बघा, एच या अक्षराला किती सममिती अक्ष काढता येतील? तर 2 सममिती अक्ष काढता येईल। पुढचा प्रश्न बघूया मुलांना। पुढचा प्रश्न बघा, झेड या अक्षराला किती सममिती अक्ष काढता येतील? काय सांगितलंय मुलांनो? की झेड या अक्षराला किती सममिती अक्ष काढता येतील? आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला आहे 1 आणि दुसरा आहे 1ही नाही। आता याचं आपल्याला काय करायचं आहे? नीट निरीक्षण करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि योग्य उत्तर सांगायचं आहे। तर एकही सममिती अक्ष काढता येणार नाही मुलांनो। बघा, आपलं उत्तर कसं आहे मुलांनो? अगदी बरोबर आहे। आता घेऊया आपण पुढचा प्रश्न। तर बघा मुलांनो, आपल्याला पुढचा प्रश्न असा दिला आहे की 8 या अक्षराला किती सममिती अक्ष काढता येतील? सांगा पाहू मुलांनो। नीट याचं आपल्याला काय करायचं आहे? ऑब्झर्वेशन करायचं आहे। बघा, किती काढता येणार आहे? आडवा जो आहे आपण पेपर असा करणार आहोत आणि उभा सुद्धा आपण पेपर फोल्ड करणार आहोत। तर बघा, किती काढता येणार आहे? 1 काढता येणार आहे की 2 काढता येणार आहे? अगदी बरोबर, किती मुलांनो? तर 2 आपल्याला काय काढता येणार आहे? सममिती अक्ष काढता येणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघूया मुलांनो, काही आकृत्यांना एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असतात, बरोबर आहे की चूक आहे मुलांनो? काही आकृत्या किंवा काही नंबर्स अशा असतात की जिथे आपण काय करू शकतो? एकापेक्षा जास्त काय काढू शकतो? सममिती अक्ष काढू शकतो। सांगा पाहू मुलांनो, बरोबर आहे की चूक आहे? अगदी बरोबर, कसं आहे? बरोबर आहे मुलांनो। पुढचा प्रश्न घेऊया। बघा, आपण आरशापासून जेवढ्या अंतरावर उभे असते तेवढ्याच अंतरावर आरशापासून आपले डॅश दिसते। काय दिसते मुलांनो? तुमच्या जवळ एक आरसा आहे आणि त्या आरशामध्ये तुम्ही काय करता? बघता। तर समोरच्या आरशामध्ये काय दिसतं तुम्हाला? बरोबर, काय दिसतं? प्रतिबिंब दिसत असतं। तर बघा, आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलंच आहे की सममित अक्ष किंवा प्रतिबिंब। काय आहे मुलांनो? तर प्रतिबिंब। बघा, आपले उत्तर कसं आहे मुलांनो? अगदी बरोबर आहे। काय? की आपण आरशापासून जेवढ्या अंतरावर उभे असते तेवढ्याच अंतरावर आरशापासून आपले काय दिसते? तर प्रतिबिंब दिसत असते। पुढे बघूया मुलांनो। बघा, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की डाव्या बाजूला केसात लावलेले फूल आरशातील माझ्या प्रतिबिंबात कुठल्या बाजूला दिसणार आहे मुलांनो? बघा, डावी बाजू आपल्याला आपण लावलेला आहे डाव्या बाजूला, पण आपण बघत आहोत आरशासमोर। तर मग आरशामध्ये जे काही आपलं प्रतिबिंब दिसतं त्या प्रतिबिंबामध्ये आपण जे काही लावलेलं फूल आहे ते कोणत्या बाजूला दिसणार? बघा, उजव्या बाजूला दिसणार की डाव्या बाजूला दिसणार? आपण आरशाचाही काय दिलेलं होतं? उदाहरण घेतलेलं होतं। तर सांगा पाहू मुलांनो, उजवी बाजू येईल की डावी बाजू येईल? ऑलरेडी आपण कुठे लावलेला आहे? डाव्या बाजूला लावलेला आहे। हां, अगदी बरोबर, कुठल्या? तर उजव्या बाजूला येणार आहे। आपलं उत्तर बघा मुलांनो, अगदी कसं आहे? बरोबर आहे। तर बघा मुलांनो, सममिती हे जे प्रकरण आहे ते आपण सरावाद्वारे काय केलेलं आहे? अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे। पुढे बघूया। बघा मुलांनो, आपण सममिती ह्या प्रकरणाचा चांगल्या प्रकारे अभ्यास देखील केलेला आहे, त्याचा सराव देखील आपण छान पद्धतीने घेतलेला आहे। आता आपण काय करणार आहोत? तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा सममिती हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करणार आहोत। चला तर मग आपण काय करूया? एक छोटासा खेळ खेळूया आणि सममिती हे जे प्रकरण आहे ते अधिक आवडीने आपण काय करूया? शिकूया। चला मुलांनो, खेळूया। बघा मुलांनो, इथे 5 खेळ दिलेले आहे, तर तुमचा आवडीचा खेळ कुठला असणार आहे मुलांनो? आज आपण कुठला खेळ खेळूयात बरं? ओके, आज आपण काय करूया? तर गणपती बाप्पा ना काय मागूया आपण? मोदक मागूया। ठीक आहे, तर आपण आज कुठला गेम खेळणार आहोत? तर हा वाला आपण गेम खेळणार आहोत। बघा मुलांनो, जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला गणपती बाप्पा काय देणार आहेत? मोदक देणार आहेत। म्हणून नीट प्रश्न वाचा आणि त्याचं काय देणार आहात तुम्ही? योग्य ते उत्तर देणार आहात मुलांनो। बघा,
खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल? काय सांगितलं आहे मुलांनो? ह्या ज्या काही खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येणार आहे? बघा, इथे आपल्याला एक आणि एकच सममिती अक्ष काढायचा आहे. तर कशाला काढता येईल मुलांनो? 5ला, 0ला, 3ला की 9ला? काय उत्तर असणार आहे आपल्या मुलांनो? अगदी बरोबर, 3. आणि 3चा रंग काय आहे मुलांनो? बरोबर, निळा. तर आपण निळावरती काय करणार आहोत? टिक करणार आहोत. आणि इथे आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे आणि गणपती बाप्पाने मोदक खायला सुद्धा दिलेला आहे. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल? काय सांगितलं आहे मुलांनो? की खालील ज्या आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत तिथे कोणती आकृती अशी आहे की एकच आपल्याला काय काढता येणार आहे? सममिती अक्ष काढता येणार आहे. सांगा पाहू मुलांनो, कुठल्या आकृतीला काढता येईल? अगदी बरोबर, कुठल्या आकृतीला? तर ह्या त्रिकोणाला काढता येणार आहे. या कोणाला आपल्याला काय काढता येणार आहे? एकच सममिती अक्ष काढता येणार आहे. त्याचा रंग आहे लाल. बघा मुलांनो, आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे आणि गणपती बाप्पाने आपल्याला मोदक सुद्धा खायला दिलेला आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज डॅश असते. बघा मुलांनो, इथे आपल्याला काय दिलेले आहेत? ऑप्शन दिलेले आहेत. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज कशी असते मुलांनो? बघा, इथे ऑप्शनचं नीट निरीक्षण करा आणि सांगा पाहू. हां, अगदी बरोबर. कुठल्या मुलांना? तर हा जो ट्रायंगल आहे, त्रिकोण आहे, ते काय आहे? आपलं उत्तर आहे. त्याचा रंग कुठला आहे? येलो आहे. बघा, येलोवरती आपण टिक केलेलं आहे आणि आपल्याला प्रसाद सुद्धा मिळाला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया मुलांना, काय असणार तो? मुलांनो बघा, एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आपल्याला इथे काढता येईल? बघा मुलांनो, हे तुम्हाला काय दिसत आहे? आकृत्या दिसत आहेत. सांगा पाहू, कुठे आपल्याला काढायला मिळेल? अगदी बरोबर, कुठे? तर हिरव्यामध्ये. हां, बरोबर. आपलं उत्तर कसं आलेलं आहे मुलांनो? अगदी बरोबर आलेलं आहे. तर आता आपण काय करूया? पुढचा प्रश्न घेणार आहोत. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आकृतीला सममिती अक्ष काढता येत नाही? कुणाला सममिती अक्ष काढता येत नाही मुलांनो? बघा, हे जे 4 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत, यापैकी कुणाला सममिती अक्ष काढता येणार नाही? सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, कुणाला? रेडला. बघा मुलांनो, आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे आणि गणपती बाप्पाने मोदक सुद्धा खायला दिले आहे. तर पुढचा आता आपण प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल? आता ह्या ज्या काही आपल्याला आकृत्या दिलेल्या आहे, तर यापैकी आपल्याला एकच सममिती अक्ष काढायचा असेल तर ती आकृती कुठली असेल पाहू मुलांनो? बरोबर, कुठली? ए. तर एचा कलर आहे येलो. बघा मुलांनो, आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे आणि इथे गणपती बाप्पाने आपल्याला मोदक दिला सुद्धा आहे. आता पुढचा आपण प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या आकृतीला सममिती अक्ष काढता येत नाही? काय सांगितलंय मुलांनो? खालीलपैकी कोणत्या आकृतीला सममिती अक्ष काढता येत नाही? तर आपल्याला एवढ्या काय दिलेल्या आहेत? आकृत्या काय इथे दिलेल्या आहेत. तर त्यापैकी कुठले असे आहे की ज्याला सममिती अक्ष काढता येणार नाही? बघा मुलांनो, नीट निरीक्षण करा. अगदी बरोबर, कुठला? तर एफ. कलर आहे मुलांनो ग्रीन. बघा, आपलं उत्तर कसं आहे? अगदी बरोबर आहे आणि गणपती बाप्पाने आपल्याला प्रसाद देखील दिला आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न, सममित अक्षामुळे आकृतीचे 2 भाग एकापेक्षा डॅश. काय येईल मुलांनो इथे? तंतोतंत जुळतात, तंतोतंत जुळत नाहीत, समांतर रेषेत जातात, यापैकी एकही नाही. काय येईल मुलांनो? अगदी बरोबर, तंतोतंत जुळतात. रंग कुठला मुलांनो? रेड. तर आपला आन्सर कसा आहे? अगदी बरोबर आहे मुलांनो. पुढचा प्रश्न आहे, एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत? एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कुठल्या आकृतीमध्ये आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर कुठल्या आहेत मुलांनो? सांगा पाहू, नीट तुम्ही निरीक्षण करा
आणि सांगा की सममिती अक्ष ह्यापैकी कशामध्ये जास्त आहेत. अगदी बरोबर. कशामध्ये मुलांनो, तर ह्या आकृतीमध्ये, आणि त्याचा कलर आहे निळा. तर बघा आपलं उत्तर कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. आणि गणपती बाप्पांनी प्रसाद देखील दिलेला आहे. तर बघा मुलांनो, आपण सममिती हे जे प्रकरण आहे त्याचा सविस्तरपणे अभ्यास देखील घेतलेला होता, सरावही घेतला, आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे, सममिती हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा मुलांना, आपण त्याच्यावरती आता काय घेणार आहोत, एक परीक्षा घेणार आहोत. नक्कीच तुम्ही याच्यामध्ये देखील काय होणार आहात, चांगल्या मार्काने पास होणार आहात. चला तर मग मुलांना, आपण काय करूया, तर छोटेसे आपण याच्यावरती काही प्रश्न विचारून तुमची टेस्ट घेऊया, परीक्षा घेऊयात. बघा मुलांना, पहिला आपल्याला काय दिलेला आहे, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल. बघा मुलांनो, एकच सममिती अक्ष काढता येईल अशी कुठली आकृती आहे, सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, कुठली, ए. पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज डॅश असते. सांगा पाहूया, आकृत्यांचं तुम्ही निरीक्षण करा आणि सांगा कुठली आकृती येणार आहे. अगदी बरोबर, कुठली, तर ही. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न आहे, एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहे. एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कशामध्ये येणार आहेत मुलांनो. अगदी बरोबर, कशामध्ये, तर या आकृतीमध्ये. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल. तर कशाला काढता येईल मुलांनो, सांगा पैकी एक आणि एकच सममिती अक्ष. बघा मुलांनो, हे नंबर्स बघा आणि सांगा पाहू. अगदी बरोबर, 3ला. पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल. आता हे तुम्ही बघा आणि सांगा कशाला आपल्याला एकच सममिती अक्ष काढता येणार आहे, सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, ट्रायंगलला. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा काय आहे तो, एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहे. एकापेक्षा जास्त सममिती अक्ष जो आहे तो दिलेला हे जे ऑप्शन आहे यापैकी कुठल्या आकृतीमध्ये असणार आहे, सांगा बघ मुलांना. अगदी बरोबर, तर ह्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे बघूया. बघा, सममित अक्षामुळे आकृतीचे 2 भाग एकमेकांशी डॅश. सममित अक्षामुळे आकृतीचे 2 भाग एकमेकांशी डॅश, म्हणजेच इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे तंतोतंत जुळतात, दुसरा आहे तंतोतंत जुळत नाहीत, तिसरा आहे समांतर रेषेत जातात, आणि चौथा आहे यापैकी एकही नाही. काय असणार मुलांनो, अगदी बरोबर, तंतोतंत जुळतात. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, खालीलपैकी कोणत्या आकृतीला सममिती अक्ष काढता येत नाही. खालीलपैकी हे जे आपल्याला आकृती दिलेलं आहे त्यापैकी आपल्याला सममिती अक्ष काढता येत नाही अशी कुठली आकृती आपल्याला सांगता येईल मुलांनो. अगदी बरोबर, कुठली, तर पहिली. पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, खालीलपैकी कोणत्या आकृतीला सममिती अक्ष काढता येत नाही. ह्या ज्या आपल्याला इथे आकृत्या दिलेल्या आहे यापैकी अशी कुठली आकृती आहे की ज्याला आपल्याला सममिती अक्ष काढता येणार नाही. अगदी बरोबर, कुठला मुलांनो, तर ही आकृती F. तर बघा मुलांनो, आपण सममिती हे जे प्रकरण आहे त्याचा अभ्यास देखील केला, सरावही घेतला, खेळही खेळला, आणि आपण त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, तर आपण आता प्रश्न उत्तरे देखील बघणार आहोत. बघा मुलांनो, इथे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की ए या इंग्रजी कॅपिटल अक्षराला कसे व किती सममिती अक्ष काढता येतील ते सांगा. आपण इथे सविस्तर उत्तर काय दिलेलं आहे बघा मुलांनो, की ए या इंग्रजी कॅपिटल अक्षराला उभा व एक सममिती अक्ष काढता येईल.
तुम्हाला मगाशी स्पष्टीकरणामध्येच मुलांना सांगितलेलं होतं की आपल्याला काय करायचं आहे, एक कोरा पेज घ्यायचा आहे, कोरं पान घ्यायचं आहे आणि त्या कोऱ्या पानाला आपण काय करायचं आहे तर दुमडायचं आहे. दुमडल्यानंतर आपल्याला काय येईल, मध्ये आपल्याला कशी रेष दिसेल, एक आपल्याला उभी रेष ती दिसणार आहे आणि आपण त्याच्यावरतीच काय काढायचं आहे मुलांना, तर एक काढायचा आहे, ए काढायचा आहे. बघा मुलांना, इथे आपण काय काढलेलं आहे, कोऱ्या पेजवरती इथे आपण ए काढलेला आहे आणि हा जो काही ए मधून अक्ष जात आहे त्यालाच काय म्हणतो मुलांना, आपण त्यालाच सममिती अक्ष असे म्हणतो. तर ए मधून किती सममिती अक्ष जातात मुलांना, तर एकच सममिती अक्ष जातो. तर तुम्हाला कळला हा प्रश्न काय आहे, पुन्हा आपण बघणार आहोत. बघा, ए या इंग्रजी कॅपिटल अक्षराला कसे व किती सममिती अक्ष काढता येतील ते सांगा पाहू. तर ए या इंग्रजी कॅपिटल अक्षराला उभा व एक सममिती अक्ष काढता येतील. कसा मुलांना, उभा आणि एकच सममिती अक्ष काढता येईल. तर नक्कीच हा प्रश्न तुम्हाला समजला आहे. हो, आता आपण काय करणार आहोत, पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, पुढचा आपला प्रश्न आहे, डी या इंग्रजी कॅपिटल अक्षराला कसे व किती सममिती अक्ष काढता येतील ते सांगा. काय सांगितलंय मुलांनो, डी या इंग्रजी कॅपिटल अक्षराला कसे व किती सममिती अक्ष काढता येतील ते आपल्याला सांगायचं आहे. बघा मुलांनो, बघा, डी या इंग्रजी कॅपिटल अक्षराला आडवा व एक सममिती अक्ष काढता येणार आहे. इथेही आपण जर प्रयोग करून बघितला मुलांनो, तर आपल्याला एक वहीचं कोरं पान घ्यायचं आहे आणि ते काय करायचं आहे, दुमडायचं आहे. आणि ते दुमडल्यानंतर बघा मुलांना, आपण त्या पानावरती काय काढलेलं आहे, तर एक डी काढलेला आहे. तर हा जो एक सममिती अक्ष आहे तो आपल्याला इथे मिळणार आहे. हा सुद्धा प्रयोग कसा आहे, जसा ए आपल्याला ए मध्ये उभा आपल्याला काय काढता येणार आहे, तर एक सममिती अक्ष काढता येणार आहे, तसेच आपल्याला डी मध्ये सुद्धा काय करता येणार आहे, तर एक आडवा असा एक सममिती अक्ष काढता येणार आहे. मुलांनो, नक्कीच हा प्रश्न देखील तुम्हाला कळाला असेलच. तर आता आपण काय घेऊया, पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे, एफ या इंग्रजी कॅपिटल अक्षराला कसे व किती सममिती अक्ष काढता येतील ते सांगा. कशाला मुलांनो, तर एफला आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे की सममिती अक्ष काढता येईल का, आणि जर येत असेल तर किती सममिती अक्ष काढता येतील, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर बघा काय आहे, एफ या इंग्रजी कॅपिटल अक्षराला एकही सममिती अक्ष आपल्याला काढता येणार नाही. मुलांनो बघा, हा जो एफ आहे त्याला आपल्याला एकही सममिती अक्ष काढता येणार नाही. बघा, जर आपण आडवाही केला तर अर्धा भाग होईल का मुलांनो, इथे नाही करता येणार. म्हणजेच आपल्याला इथे एकही सममिती अक्ष काढता येणार नाही. पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न, एच या इंग्रजी कॅपिटल अक्षराला कसे व किती सममिती अक्ष काढता येतील ते सांगा. आता आपल्याला कुठलं अक्षर दिलेलं आहे, तर एच हे इंग्रजी आपल्याला अक्षर दिलेलं आहे. तर या इंग्रजी कॅपिटल अक्षराला उभा व आडवा असे किती अक्ष काढता येतील, तर 2 सममिती आपल्याला अक्ष काढता येतील. बघा मुलांनो, कसे, हा आपण घेतलेला आहे, एच घेतलेला आहे, त्याला एक उभा असा सममिती अक्ष काढता येतो आणि एक आडवा असा एक सममिती अक्ष काढता येतो. म्हणजेच एच या अक्षराला आपल्याला मुलांनो किती अक्ष काढता येतात, एचला बघा मुलांनो, एक उभा काढता येतो आणि एक कसा काढता येतो, आडवा काढता येतो. म्हणजेच एच या इंग्रजी कॅपिटल शब्दाला आपल्याला काय करता येईल, तर 2 सममिती अक्ष काढता येईल. मुलांनो, आता आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत. बघा, पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, तो एम या इंग्रजी कॅपिटल अक्षराला कसे व किती सममिती अक्ष काढता येतील ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, हा एम आपण इथे घेतलेला आहे. एम या इंग्रजी कॅपिटल अक्षराला उभा व एक सममिती अक्ष काढता येणार आहे. याला किती सममिती अक्ष काढता येणार आहे मुलांनो, तर याला आपल्याला फक्त एकच सममिती अक्ष काढता येणार आहे. मुलांनो बघा, पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत.
पुढचा प्रश्न काय विचारला आहे मुलांना आपल्याला की ओ या इंग्रजी कॅपिटल अक्षराला कसे व किती सममितीय अक्षर काढता येणार आहे ते सांगा पाहू. ओ हे इंग्रजी आपल्याला काय दिलेलं आहे, कॅपिटल अक्षर दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की किती सममितीय अक्षर आपल्याला काढता येणार आहे. बघा हे काय आहे, आपल्याला कॅपिटल ओ दिलेला आहे. या इंग्रजी कॅपिटल अक्षराला उभा व आडवा असे 2 सममितीय अक्षर आपल्याला काढता येणार आहे. कसे मुलांनो, बघा एक आपल्याला उभा सममितीय अक्षर काढता येणार आहे आणि एक आडवा असा दुसरा सममितीय अक्षर काढता येणार आहे. म्हणजे इथे आपल्याला किती सममितीय अक्षर मिळणार आहेत, तर 2 सममितीय अक्षर आपल्याला ओ या कॅपिटल अक्षरावरती मिळणार आहे. पुढचा प्रश्न बघूया मुलांना. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा, क्यू या इंग्रजी कॅपिटल अक्षराला कसे व किती सममितीय अक्षर काढता येतील ते आपल्याला इथे सांगायचे आहे. बघा क्यू या इंग्रजी कॅपिटल अक्षराला एकही सममितीय अक्षर आपल्याला काढता येणार नाही. बघा इथे आपल्याला उभाही सममितीय अक्षर काढता येणार नाही आणि आडवा सुद्धा सममितीय अक्षर काढता येणार नाही. म्हणजेच आपल्याला इथे क्यू या इंग्रजी कॅपिटल अक्षराला एकही सममितीय अक्षर काढता येणार नाही आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न काय आहे, तर के या इंग्रजी कॅपिटल अक्षराला कसे व किती सममितीय अक्षर काढता येतील ते आपल्याला सांगायचे आहे. बघा हे आपल्याला काय दिलेलं आहे, इंग्रजी हे कॅपिटल अक्षर दिलेलं आहे, त्यावरती आपल्याला काय काढायचं आहे, तर सममितीय अक्षर काढायचं आहे. बघा मुलांनो किती काढता येईल बरं, तर फक्त आपल्याला एकच काढता येणार आहे. म्हणजेच के या इंग्रजी कॅपिटल अक्षरावरती आपल्याला एकच सममितीय अक्षर काढता येणार आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. बघा व्ही या इंग्रजी कॅपिटल अक्षराला कसे व किती सममितीय अक्षर काढता येतील ते आपल्याला सांगायचे आहे. इथे आपल्याला काय दिलेलं आहे, व्ही हे इंग्रजी कॅपिटल अक्षर दिलेलं आहे. तर बघा मुलांनो तिथे आपल्याला किती सममितीय अक्षर काढता येईल, तर फक्त एकच सममितीय अक्षर काढता येणार आहे. म्हणजे आपण इथे किती अक्षर काढू शकतो मुलांनो, व्ही वरती फक्त एकच सममितीय अक्षर काढू शकतो. हाही प्रश्न तुम्हाला नक्कीच मुलांना समजला असेल. तर आपण पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, झेड या इंग्रजी कॅपिटल अक्षराला कसे व किती सममितीय अक्षर काढता येईल. स्पष्टीकरणामध्ये सरावामध्ये झेड हा आपल्याला आलेला होताच. तर या इंग्रजी कॅपिटल अक्षराला एकही सममितीय अक्षर आपल्याला काढता येणार नाही मुलांनो. तर बघा मुलांनो, आपण सममिती या प्रकरणामध्ये अगदी व्यवस्थितरित्या आपण त्याचं स्पष्टीकरण देखील केलेलं आहे. सरावाच्या माध्यमातून सुद्धा सममिती हे आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतलं आहे. तसेच आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय केलं आहे, तर सममिती प्रकरण हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण परीक्षा सुद्धा त्यावर घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरांचे स्पष्टीकरण सुद्धा अगदी योग्य पद्धतीने आपण समजून घेतलेले आहेत. तर नक्कीच मुलांनो, तुम्हाला सममिती हे प्रकरण आवडले असेलच. तर भेटूया आपण अशाच गमतीदार पद्धतीने पुढच्या प्रकरणाकडे. तोपर्यंत धन्यवाद.